8 दिवसाखाली ना मी एक पार्सल बोलवले होते, ते मला काल रिसीव झाले होते, ते सांगते मी तुम्हाला. पण त्याआधी मी भाजी वगैरे सोलून घेतली होती रात्रीच, कारण सकाळी होत नाही म्हणून. त्यानंतर मसाले वगैरे काढले मी सकाळी, कारण संपले होते ते. आणि त्यानंतर आमचं दूध आलं होतं, तर मग चहा वगैरे ठेवला मी. मस्त गरमागरम चहा पिला आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले. तितक्यातच मोटर टाकली होती, तर म्हटलं मग पाणी पण भरून घ्यायचं आहे. तर पाणी वगैरे भरून घेतलं मी. त्याआधी खाली बघा तुम्ही व्ह्यू खालचा. आणि त्यानंतर ना ह्यांना दोघांना जायचं होतं, म्हणून यांना जेवायला दिलं मी दोघांना. यांनी जेवण करू लागले होते. तितक्यातच मी म्हटलं याचा डबा वगैरे टिफिन बॉक्स पॅक करून द्यावं याला. तर ह्याची तयारी करायला घेतली होती मी. ह्याची तयारी केली याला. आणि हा शाळेमध्ये गेला होता, तर हा गेला शाळेमध्ये. पण ना एक गंमत झाली. शाळेमध्ये गेला आणि लगेच नंतर वापस आला घरी. आणि घरी येऊन मला सांगतो की शाळेला सुट्टी आहे, म्हणजे आज स्कूलला सुट्टी आहे म्हणून सांगत होता. तर अरे बापरे, म्हटलं आता घरी असलं की तर मग घरी असले लेकरं की काय काम करू देत नाहीत. तर आज सुट्टी द्यायला, सुट्टीचं कारण पण वेगळंच होतं, कारण की इकडं आज इलेक्शन आहे, त्याच्यामुळे सुट्टी होती. त्यानंतर मी माझे कामं वगैरे करून घेतले आणि कामं झाले होते, थोडं रिलॅक्स वाटत होतं. तर तेवढ्यातच हा म्हणत होता की मम्मी जेवायची सुटली, मला जेवायला दे. तर हाच टिफिन बॉक्स तो दे म्हणून म्हणत होता आणि त्याला मी काढून दिला. मग ते जेवण केलं त्याने आणि खूप छान वाटत होतं मला. कामं झाले म्हणून मस्त रिलॅक्स वाटत होतं. तर मी म्हणत होते की एक पार्सल बोलवलं. मग ते पार्सल ना हे बोलवलं होतं मी 8 दिवसाखाली. तर त्याच्यामध्ये ना ते जे चॉपर बोर्ड असते ना ते होतं. तर मस्त आहे स्टीलचं. तर चला भेटूया नेक्स्ट.